उपवास आणि उपवासामध्ये तुम्ही बघाल तर आताच बघा खिचडीचं इथे रेसिपी चालू आहे. वाव काय मस्त साबुदाणे दिसतात एकदम. हे बघा एवढे भले मोठं टाकल्यामध्ये सगळ्यांचाच उपवास होतो लहानांपासून मोठ्यांपर्यंत, त्याच्यामुळे भरपूर खिचडी आपण आता खिचडी. आणि हे वाटप केलेलं आहे त्याच्यामध्ये काय काय असतं आई? मिरची आणि मिरची असते आणि मीठ असतं है ना, आणि शेंगदाण्याचं कूट पण टाकतात काय काय लोक त्या वाटपामध्ये. तर आम्ही वेगळं वेगळं केलेलं आहे कारण ते मिक्सचर होईल. पण मला असं वाटतं ह्याच्यामध्ये पण टाकतात मिरची वाटून शेंगदाण्याच्या कुटामध्ये. तरी बघा आणि ते खूप छान दिसत आहे आणि खिचडीचा सुगंध आत्ता दरवळत आहे एकदम मस्त. माहिती आहे तुम्हाला कसा येत असतो सुगंध? काय सूर्यप्रकाश येत आहे बघा डायरेक्ट किचनमध्ये, त्यामुळे असं किचन असलं पाहिजे डायरेक्ट उजेड. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट तुम्हाला दाखवायची ती म्हणजे बघा इतकी थंडी चालू आहे तर तेल कसं आळून बसलंय ना, तर त्याला उन्हामध्ये ठेवले. तर हे पण मला खूप लहानपणीची आठवण आली. दिसते का तुम्हाला तेल? तेल आहे ना हे असं घट्ट झाले मस्त वॅसलिन सारखं, आणि त्याला आता पागळवर ठेवले. हे पॅराशूटची कंपनी आहे, लहानपणापासूनचं हे ब्रँड आहे आणि खूप छान ह्याचं म्हणजे पॅराशूटच एकच हा प्रकार असतो असं माहीत आहे सगळ्या लोकांना, जसं हे लहानपणीची गोष्ट. आणि याचं तेल आता बघा अळायला ठेवले घेतलेले तुपासारखं झाले. त्याचं सुगंध पण खूप आवडतो मला असा. एक नंबर. आता परी उठली बघा आणि परीचं लगेच चला खेळूयात लगेच बॅडमिंटन खेळायचं. तर जरा तेल लाव डोक्याला. केलाय छान हेअरकट केलाय परीचा ह्यावेळेस आहे ना. परी उठली की बॅडमिंटन खेळायचे परीला आहे ना. चला